मारण्याची सुपारी दिली. मामा भाच्याचे अपहरण, 20 लाखांची मागितली खंडणी. फिल्मी स्टाईल जळगावात पोलिसांची कारवाई. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा भाच्यांचे अपहरण करून तब्बल 20 लाखांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. मात्र चित्रपटाला लाजवेल अशा घटनेची वेगाने कारवाई करत शनीपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 3 तासात अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली. जळगावमधील गोलानी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही चाकूचा धाक दाखवत बसविण्यात आले. तू मला मारण्याची सुपारी दिली असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. भाच्याला ओलीस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर 20 लाख रुपये घेऊन ये असा दम देण्यात आला. मात्र सावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी गणपतलाल यांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. एक मामा भाषा आहे. ते मामाचं आणि बाबाचं इथे एक मोबाईलचं होलसेल दुकान आहे गोलानी मार्केट जळगावमध्ये. या दोघांना रविवारच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता एक पार्सल आलं म्हणून जळगावला एका ठिकाणी बोलवण्यात आले होते. मग ते पार्सल कलेक्ट करायला तिथे गेले की ते दोघं सोबत गेलो होतं. पहिले एकांना बोलवलं की आतमध्ये जाऊन तुम्ही पार्सल कलेक्ट करा. मग तिकडे त्यांना बांधून ठेवलं आणि नंतर दुसऱ्या माणसाला आतमध्ये बोलवलं साईन करायला बहाणामध्ये. तिथं त्यांनाही बांधून घेतलं आणि दोघांना दम दिलं आणि दोघांना दम देऊन पहिला एकांना 2 व्हीलरमध्ये बसून घेतलं आणि डायरेक्टली दम देऊन त्यांना डायरेक्टली अकोलापर्यंत घेऊन गेले होते. मग नंतर काय वेळेला तर दुसरा त्यांच्या बाच्याला पण तिथं अकोलापर्यंत घेऊन गेले होते. मग तिकडे दम दिला आणि सांगितलं की जरी तुम्हाला वगैरे सुरक्षित जर सोडायचं असेल आम्हाला 20 लाख द्यावं लागेल म्हणून त्यांना तिथं दम देऊन त्यांना एका माणसाला सोडलं 20 लाख रुपये परत तिथे आणून द्या म्हणून. मग त्यांनी घाबरले होते. तिथं अकोल्यात सोडलेल्या एक माणसांनी त्यांच्याच नातेवाईकांनी कोणाला तरी कॉन्टॅक्ट केलं आणि त्या जळगावात आलं आणि रात्री 4:30 वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे फिर्यादी पोहोचले. मग शनीपेठ पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर ओव्हरऑल प्रकरणात म्हणजे कोणत्या नंबरमधून त्यांनी फोन केले होते, तिथं कुठे गेलो होता, ही सर्व माहिती घेतल्यानंतर ते एक्झॅक्टली अकोल्यात गेलो होतं म्हणून माहिती पडलं. मग इमिडिएटली एक्झॅक्ट लोकेशन देखील आम्हाला माहिती पडल्यावर तिकडच्या LCB वाल्यांच्या मदतीनं आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी रात्रीच आम्ही ताब्यात घेतलं होतं कालच्या दिवशी. आणि जे अजून त्यांच्या ताब्यात एक होता बाच्या, त्यांना देखील आम्ही रेस्क्यू केलेलं आहे. त्या मामाचं नाव आहे कृष्णकुमार चौधरी, बाच्याचं नाव आहे गणपतलाल माली. आणि ह्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना अटक केलेलं आहे. पहिल्या आरोपींचे नाव आहे यश जितेंद्र माकोडे, वय 24 वर्ष. दुसरा आरोपींचं नाव आहे युवराज गणेश पवार आणि तिसरा एक अल्पवयीन मुलगा. अशा 3 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे.